उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपले नगरसेवक फुटण्याची भीती सतावते का? आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर मग त्यांनी मुंबईतल्या नगरसेवकांना हॉटेलात मुक्कामी का ठेवलंय? बरं, महापालिका निकालानंतर नगरसेवकांना हॉटेलात हलवणारे एकनाथ शिंदे एकटेच आहेत. इतर कुठल्याही पक्षाने तसं केलेलं नाहीये. त्यामुळे शिंदेंच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे की इतरांच्या डोक्यात जी शिस्त आहे त्याची शिंदेंना कुणकुण लागली आहे? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे, ओके मध्ये आहे. या शहाजी बापूंच्या फेमस डायलॉगची आठवण येण्यामागचं आजचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा निकाल आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी उचललेलं पाऊल. एकनाथ शिंदेंना मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय. एकनाथ शिंदेंना नेमका कुणावर भरोसा नाही? तर मुंबईमध्ये ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल? हे सगळे प्रश्न जन्माला घातले आहेत ते एकनाथ शिंदेंच्या एका निर्णयामुळे. तो निर्णय म्हणजे मुंबईमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवण्याचा. होय, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना बांद्र्यामधल्या ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजप प्रणित महायुतीला सत्ता स्थापन करायची असेल तर शिंदे शिवसेनेचे निवडून आलेल्या 29 नगरसेवकांची गरज आहे. आणि त्यामुळेच हे 29 नगरसेवक जर भाजपसोबत असले तरच 114चा मॅजिक फिगर महायुतीला गाठता येणार आहे. त्यामुळे महायुतीला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर ठाकरे बंधूंकडून शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा भाजपकडून तर हे नगरसेवक फोडले जाणार नाही ना, याची भीती शिंदे शिवसेनेला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आणि त्यामुळेच शिंदे शिवसेनेकडून आपले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक हे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. एकनाथ शिंदेंचं टेन्शन का वाढलं असावं या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी काय अनालिसिस केलंय तुम्हीच ऐका. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेलं आहे. थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे. कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही आहे टेन्शन. त्यांना भाजपची भीती वाटते. कारण ते जाऊ दे, आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात. सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यातले आमचे किती फोडलेले आहेत? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे उत्तर देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच. मात्र तुर्तास देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे कॅप्टन म्हणून त्याचं उत्तर दिलंय. आता कुठेही पळवापळवी नाही आहे. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे. एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर नाही राहायला वगैरे कोणी जात नाही. काय मॅजिक फिगर गाठली नसली तरी मुंबईमध्ये महापौर बसवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा अजूनही कायम आहे. आणि हीच इच्छा त्यांनी दिवसभरात 2दा बोलून दाखवली. मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसणार आहे हे तर निकालांवरती स्पष्ट झालंय. तो महापौर मराठीच असेल असं खुद्द फडणवीसांनी वारंवार सांगितलंय. पण गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा नसणार आहे. याचवरून ठाकरेंचे शिलेदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल आतापर्यंत न बोलून दाखवलेली सल ही पहिल्यांदा बोलून दाखवली आहे. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. भाजपनं मुंबई काबीज करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केलं.
पण शिंदेंच्या मदतीनं भाजपचा पहिला महापौर मुंबईमध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळेच ठाकरेंपेक्षा कमी असले तरी शिंदेंचे 29 नगरसेवक हे गेम चेंजर ठरणार आहेत. म्हणूनच की काय, गुवाहाटीचा अनुभव असलेल्या शिंदेंना आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पाठवावं लागतंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.